नवी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळतंय। कोकण भवनमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना हा सगळा गोंधळ झाला। घोषणाबाजीवरून दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले तर पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना बाहेर काढलेलं आहे। तर या गोंधळाची आणि राड्याची दृश्य देखील आपण पाहतोय। नवी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आपापसात भिडले। कोकण भवनमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना हा सगळा गोंधळ झाला तर घोषणाबाजीवरून दोन्ही कार्यकर्ते भिडले असून पोलिसांनी मात्र वेळीच हस्तक्षेप केला आणि कार्यकर्त्यांना कोकण भवनाच्या बाहेर काढले। कोकण पदवीधरची निवडणुकीसाठी मी उमेदवार उभा आहे आणि तुम्ही बघताय फॉर्म भरताना सगळा जो कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे। कोकण पदवीधरमध्ये लोकांनी ठरवलेला आहे की या वेळेला परिवर्तन करायचं आहे आणि तोच जोश आज फॉर्म भरताना कालच्या एका मेसेजमध्ये फक्त मेसेज दिल्यानंतर सुद्धा कोकणातनं संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी दाखवून दिले की पदवीधरची निवडणूक शिवसेना जिंकणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।